आज महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्याबाबत दिवसभर मोठी चर्चा सुरू राहिली. सकाळपासूनच बारामती आणि पुणे परिसराशी संबंधित काही बातम्या आणि दावे सोशल मीडियावर वेगाने पसरू लागले. या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात तसेच सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने माहिती संकलन सुरू करण्यात आले. विविध माध्यमांतून वेगवेगळ्या स्वरूपात बातम्या समोर येत असताना अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. राज्य सरकार आणि पक्षाच्या सूत्रांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या हालचाली, नियोजित कार्यक्रम आणि सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी करण्यात आली. यावेळी कोणत्याही अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान सोशल मीडियावर पसरलेल्या पोस्ट्स आणि व्हिडिओंमुळे चर्चेला अधिक उधाण आले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. प्रशासनाकडून नागरिकांना संयम राखण्याचे आणि अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि प्रभावी नेतृत्व मानले जातात. त्यांच्याशी संबंधित कोणतीही बातमी राज्याच्या राजकीय घडामोडींवर थेट परिणाम करणारी ठरते. म्हणूनच या प्रकरणाकडे माध्यमे, राजकीय नेते आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. तपास आणि माहिती पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अधिकृत निवेदन येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे सांगण्यात आले. स्थिती स्पष्ट होताच योग्य त्या माध्यमातून माहिती दिली जाईल अशी ग्वाहीही देण्यात आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचे वातावरण कायम राहिले. पुढील अधिकृत अपडेट्स नंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.